नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. सीमा सुरक्षा दल भरती 2025 ची. स्पोर्ट्स कोटासाठी इथं वॅकन्सी आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. स्पोर्ट्स पर्सनसाठी कॉन्स्टेबल, जीडी, खेळाडूसाठी इथं वॅकन्सी. टोटल इथं 549 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे 10वी पास प्लस आपल्याला स्पोर्ट्स सर्टिफिकेशन पाहिजे आहे. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली इंस्टाग्राम, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडून आलेली आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स करून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वॅकन्सी आहे. याच्यामध्ये रिक्वायरमेंट दिलेली आहे आपल्याला स्पोर्ट्स पर्सनसाठी वॅकन्सी दिलेली आहे पोस्ट. ओके, जे की कॉन्स्टेबल जनरल ड्युटीसाठी अंडर स्पोर्ट्स कोटासाठी वॅकन्सी 2025 ची बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडून. ओके, यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आपल्याला चालू झालेले आहे. इन्व्हाईट केलेले आहे त्यांनी. मेल, फिमेल कॅन्डिडेट्स इंडियन सिटिझनशिपवाले इथं अप्लाय करू शकतात. 549 इथं पोस्ट आहे टोटल. नॉन ग्रॅज्युएट पोस्ट, नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट असणार आहे कॉन्स्टेबल जनरल ड्युटी करता. ग्रुप सीची ही भरती असणार आहे. टेम्पररी बेसिस असणार आहे. लाईकली बी परमनंट आपको केलं जातं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स करून स्पोर्ट्स कोटा कडनंच. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ऑल इंडिया वाले इथं अप्लाय करू शकता. सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी पोस्ट आहे. ओके, तर आपण अप्लाय करायला विसरू नका. जर आपल्याकडे पोस्ट सर्टिफिकेशन असेल तर अपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊन घ्यायचा आहे. मोड ऑफ ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. जे की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला चालू झालेले चालू होणार आहे. 27/12/2025 पासून आपले फॉर्म चालू होणार आहे. ओके, 27 डिसेंबर 2025 पासून. क्लोजिंग डेट आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची 15 जानेवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो लास्ट डेटपर्यंत. वॅकन्सी दिलेल्या आहे 549 वॅकन्सी असणार आहे स्पोर्ट्स कोटासाठी, डिसिप्लिनसाठी. सिरियल नंबर, डिसिप्लिन, मेल इव्हेंट दिलेला आहे. मेल फिमेल करता इथं वॅकन्सी आहे. ओके, त्याच्यामध्ये ऑर्चरी करता याच्यात आपल्याला मेल कॅन्डिडेटला 3 वॅकन्सी बघायला मिळतात. फिमेल कॅन्डिडेटला 3 वॅकन्सी बघायला मिळतात. ॲथलीट्स करता येतात 53 वॅकन्सी मेल कॅन्डिडेटला. फिमेल कॅन्डिडेट्समध्ये आपल्या महिलांकरता 50 वॅकन्सी. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यात बघून घ्यायचे काय काय मीटर्स वगैरे असेल ते. ओके, ग्रॉस कंट्री अँड एज डिस्टन्समध्ये दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये 10 वॅकन्सी महिला मेल कॅन्डिडेट्स, फिमेलला 11 वॅकन्सी दिलेल्या आहे महिलांना. ओके, बास्केटबॉलमध्ये 3 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट्स, फिमेलला 17 वॅकन्सी. बॅडमिंटनमध्ये 3 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट्स, बॅडमिंटनमध्ये 5 वॅकन्सी महिलांकरिता. ओके, बॉक्सिंगमध्ये 10 वॅकन्सी असणार आहे मेल कॅन्डिडेटला आणि 20 वॅकन्सी असणार आहे. 20 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेटला. ओके, सायकलिंगमध्ये जर बघायला गेले तर 7 वॅकन्सी असणार आहे मेल कॅन्डिडेटला आणि 9 वॅकन्सी असणार आहे फिमेल कॅन्डिडेटला. ड्रायव्हिंगमध्ये जर बघायला गेले तर 5 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट, 3 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेट्स. ओके, आता 21 मध्ये बघायला गेले तर 3 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट, फिमेलला कोणतीही वॅकन्सी नाही. फिनिशिंगमध्ये जर बघायला गेले फेन्सिंगला तर याच्यामध्ये 3 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट, 5 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेट्स. ओके, फुटबॉलमध्ये 4 वॅकन्सी असणार मेल कॅन्डिडेट, 17 वॅकन्सी असणार आहे फिमेल कॅन्डिडेट्स. जिमॅस्टिकमध्ये जर बघायला गेले तर 6 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट आणि 6 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेट्स. हँडबॉलमध्ये बघायला गेले 7 वॅकन्सी असणार आहे मेल कॅन्डिडेट्स, 8 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेट्स. ओके, हॉकीमध्ये बघायला गेले 4 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट्स, 6 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेट्स. ओके, कबड्डीमध्ये बघायला गेले 2 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट्स, 4 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेट्स. जुडोमध्ये बघायला गेले 10 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट्स, 11 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेट्स. कराटेमध्ये बघायला गेले तर 12 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट्स आणि 3 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेट्स. स्पेरेक ट्रोक स्पेरेकमध्ये जर बघायला गेलं टॅक्रॉमध्ये 10 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट्स, 8 वॅकन्सी, 8 वॅकन्सी आपल्याला फिमेल कॅन्डिडेट. स्विमिंगमध्ये बघायला गेलं 17 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट, 14 वॅकन्सी असणार आहे फिमेल कॅन्डिडेट्समध्ये. ओके, आणि शूटिंगमध्ये जर बघायला गेलं 5 वॅकन्सी असणार आहे मेल कॅन्डिडेटला, 3 वॅकन्सी असणार फिमेल कॅन्डिडेटला. टेबल टेनिसमध्ये बघायला गेलं 2 वॅकन्सी दिलेल्या आहे मेल कॅन्डिडेटला आणि 2 वॅकन्सी दिल्या फिमेल कॅन्डिडेटला. टेकेंडोमध्ये दिलेला आहे 4 वॅकन्सी मेल कॅन्डिडेटला, 10 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेटला. व्हॉलीबॉलमध्ये बघायला गेलं 14 वॅकन्सी दिलेल्या आहे मेल कॅन्डिडेटला, 15 वॅकन्सी दिलेल्या आहे फिमेल कॅन्डिडेटला. वॉटर पोलोमध्ये बघायला गेलं 2 वॅकन्सी मेल कॅन्डिडेटला आणि 2 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेटला. वेट लिफ्टिंगमध्ये जर बघायला गेलं 14 वॅकन्सी असणार आहे
मेल कॅन्डिडेटला 10 वॅकन्सी असतात फिमेल कॅन्डिडेटला. ओके. त्यानंतर वेस्ट स्टिलिंग फ्री स्टाईलमध्ये दिलेला आहे 17 वॅकन्सी मेल कॅन्डिडेटला, 14 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेटला. वेस्टिंग खाली GR साठी 20 वॅकन्सी दिलेला आहे मेल कॅन्डिडेटला. वॉटर स्पोर्टमध्ये 10 वॅकन्सी दिलेल्या आहे मेल कॅन्डिडेटला, 8 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेटला दिलेला आहे. साठी दिलेला आहे 11 वॅकन्सी मेल कॅन्डिडेटला, 4 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेटला दिलेला आहे. आणि 30 नंबरला योगासाठी दिलेला आहे 6 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट, 4 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेट. टोटल इथं दिलेलं आहे वॅकन्सी आता बघू शकता 277 वॅकन्सी असणार मेल कॅन्डिडेटच्या, 272 वॅकन्सी असणार आहे फिमेल कॅन्डिडेटच्या. दोघांना मिळून 549 पदांसाठी भरती जाहीर झालेली. त्याची वेबसाईट लिंक याच्यात दिलेली आहे, जे की याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करण्यासाठी. आता सगळ्यांसाठी 10वी पास असणं गरजेचे आहे. स्पोर्ट्स सर्टिफिकेट पाहिजे, ज्या स्ट्रीममधून आपण अप्लाय करता स्पोर्ट्ससाठी. ओके. आता इम्पॉर्टंट आहे सॅलरी, तुम्हाला किती असणार अलाउन्स वगैरे काय आहे. सॅलरी असेल लेवल 7 CPU, कॉन्स्टेबल जनरल ड्युटी अंडर स्पोर्ट्स कोटा. लेवल 3 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार. अदर अलाउन्स मिळणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट करून एम्प्लॉयसाठी टाइम टू टाइम जे रूलनुसार असणार आहे. अदर अलाउन्स वगैरे आपल्याला सर एम्प्लॉयमेंटसाठी कॅन्डिडेटसाठी चांगली पॉझिटिव्ह आहे. न्यू पेन्शन स्कीम भेटणार आहे 2004 पर्यंतची, 2004ची इश्यूज बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. एलिजिबिलिटी कंडिशन दिलेली आहे आपल्याला. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आता एज लिमिट वगैरे दिलेलं आहे, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन दिलेलं आहे, स्पोर्ट्सचं नाव दिलेलं आहे. आता GD स्पोर्ट्स पर्सनसाठी वॅकन्सी 18 ते 23 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. मॅट्रिफिकेशन 10वी पासवाल्यांसाठी वॅकन्सी आहे, चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये स्पोर्ट्स सर्टिफिकेशन पाहिजे आपल्याला, GP मेडल विन पाहिजे. आपण आता आपल्याकडचे पण सिल्वर गोल्डन मेडल असेल, यूथमध्ये असेल, स्टेटमध्ये असेल, अंडर 19 असेल, आता इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये खेळलेला असाल, नॅशनल इव्हेंटमध्ये असाल. ओके. त्याच्यानंतर टीम इन्फॉर्मेशन नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये असाल, नॅशनल इव्हेंट्समध्ये. ओके. सर स्पोर्ट्स सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आणि मेडल्स आपल्याकडे पाहिजे, गोल्ड, सिल्वर अँड ब्राऊन जे पण आपल्याकडे असेल. ओके. तर आपल्याला 10वी पास असणं गरजेचं. ॲक्सेप्टेबल फॉर एज लिमिटसाठी 10वीची इथं मार्कशीट लागणार आहे. ओके. एज लिमिटबद्दल इथं संपूर्ण माहिती दिली 18 ते 20 वर्ष, आणि कॅटेगरीमध्ये जी सूट भेटते ती आपल्याला भेटणार आहे. आता ऑल एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. ओके. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. एज लिमिट दिलेली आहे 18 ते 23 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो 1 ऑगस्ट 2025 पासून. ओके. SC STला 5 वर्ष सूट असणार आहे, OBCला 3 वर्ष सूट असणार आहे. आणि इथं डेट ऑफ बर्थसाठी इथं मॅट्रिफिकेशन सर्टिफिकेशन लागणार आहे 10वीचं आपल्याला. ओके. त्याच्यानंतर पुढे बघायला गेलं तर सगळं OBCसाठी इथं बघू शकता संपूर्ण माहिती दिलेली आहे. नॉन क्रिमिलेबलसाठी 1 इयर इथं दिलेलं आहे. ओके. कॅन्डिडेटसाठी इथं आपल्याला संपूर्ण माहिती दिली जात आहे. संपूर्ण माहिती तुम्ही स्टेप बाय स्टेप वाचू शकतात. ओके. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला डिपार्टमेंटल कॅन्डिडेटला वगैरे सूट वगैरे आपल्याला भेटणार मिळते. तुम्ही बघून घ्या. स्पोर्ट्स क्वालिफिकेशन दिलेलं आहे, जे की आपण इथं बघू शकतात. तर स्पोर्ट्स क्वालिफिकेशनमध्ये जर ऑलिम्पिकमध्ये खेळलं असाल, कशात खेळलं असेल, त्यानुसार आपल्याला मार्क इथे मिळत असतात. आता याच्यामध्ये गोल्ड मेडलचे मार्क दिलेलं आहे, सिल्वर मेडलचे मार्क, ब्राऊन मेडलचे मार्क दिलेलं आहे. आणि आपल्याला फक्त सर्टिफिकेशन भेटलेलं आहे, त्याचे मार्क दिलेले आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यात मार्क भेटत असतात. तुम्ही बघून घ्या आपल्याला किती किती मार्क आपल्याला पडलेले आहे याच्यामध्ये. ओके. जर बघायला गेले तर याच्यात ऑलिम्पिकमध्ये जर विनर असाल, गोल्डमध्ये 100 मार्क मिळतात. ओके. सिल्वरमध्ये 96 मार्क भेटणार आहे, आणि मेडलमध्ये ब्राऊन मेडलला 92, बाकीच्याला 80. अशा पद्धतीने दिनात कमी कमी होत जातात. ओके. तर बघू शकता तुम्ही वर्ल्ड कप चॅम्पियनशिपमध्ये 90 मार्क गोल्ड मेडलला, 86 मार्क सिल्वरला, 82 मार्क ब्राऊनला, 70 मार्क बाकीच्याला. एशियन गेममध्ये असाल 83 मार्क गोल्ड मेडलला, 76 मार्क सिल्वर मेडलला, 72 मार्क ब्राऊन मेडलला, बाकीच्यांना 60 मार्क. एशियन चॅम्पियनशिप कपमध्ये खेळला 70 मार्क मिळतात गोल्ड मेडलला, 66 मार्क दिले जाते सिल्वर मेडलला, 62 मार्क ब्राऊन मेडलला, 50 मार्क अदर. यूथ ऑलिम्पिक गेममध्ये 60 मार्क भेटले जातात गोल्ड मेडलला. सिल्वरमध्ये आपल्याला 56, 52 मार्क असणार आहे ब्राऊनमध्ये, 40 मार्क असणार आहे बाकीच्यांना. यूथ ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप जे खेळलेलं असाल त्यांच्यासाठी 50 मार्क गोल्ड मेडलला, 46 मार्क भेटणार सिल्वरला, 42 मार्क इथं ब्राऊनला, 30 मार्क अदर. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे बाकीचे गेम वगैरे असतात. SAF कडून खेळलेले 40 मार्क गोल्डला, 36 मार्क सिल्वरला, 32 मार्क ब्राऊनला, 26 मार्क अदरला. आणि जर नॅशनल गेम वगैरे सिनियर वगैरे चॅम्पियनशिपमध्ये असाल, ओपनमध्ये त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल मेडल असेल तर 30 मार्क गोल्ड मेडल, सिल्वर मेडलला 26, ब्राऊनला 22. ओके. आणि टीम मेडलमध्ये असाल तर 26 मार्क मेडल असणार आपल्याला गोल्डमध्ये, 22 मार्क सिल्वरला, 18 मार्क गोल्डला. ज्युनियर यूथमध्ये पण इंडिव्हिज्युअल असाल तर 20 मार्क गोल्डला, 16 मार्क सिल्वरला, 12 मार्क
ब्राऊनला आणि टीममध्ये असाल तर 16 मार्क गोल्डला, 12 मार्क सिल्वरला आणि ब्राऊनला 0. ओके. अदर प्रेफरन्स दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे, जे की आपल्याला गोल्ड मेडल वाले जे असतात यूथ वगैरे त्यांच्यासाठी फर्स्ट गोल्ड मेडल, सिल्वर मेडल वाल्यांना सगळ्यांना घेतलं जातं. सेकंड प्रेफरन्स दिलेला आहे आपल्याला थर्ड प्लेसमध्ये जे आलेले आहे ब्राऊन मेडल वगैरे घेऊन त्यांना. ओके. आता मार्क वगैरे दिलेले आहे, याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. फिजिकल स्टँडर्डबद्दल वगैरे बघायला गेले, हाईट आपल्याला लागणार 170 सेंटीमीटर आणि फिमेलला आपल्याला लागणार हाईट 57 सेंटीमीटर. ओके. मेलची 70 सेंटीमीटर. ओके. तर अदर कॅटेगरीमध्ये पण आपल्या हाईटमध्ये सूट बघायला मिळते. तर एस टी कॅटेगरीला 162.5 असणार आहे, फिमेलला 150. ओके. अशा पद्धतीने कॅटेगरीमध्ये आपल्याला सूट मिळते. ऑल एस सी कॅन्डिडेट नॉर्थ झोनचे 157 सेंटीमीटर हाईट, मेलला फिमेलला 47.5. ओके. अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. रायटिंग आपण बघून घ्या आपण कोणत्या ह्याच्यातून येतो. ओके. तर आपल्याला हाईटमध्ये सूट भेटून जाईल. चीजची बात केलेली गेली 80 सेंटीमीटर असणार आहे. अन्न फुगवून आपल्याला 5 सेंटीमीटर म्हणजे 85 लागणार आहे. महिलांना कोणत्याही प्रकारे छाती वगैरे लागत नाही. ओके. तर इथं कॅटेगरीनुसार पण इथं छातीमध्ये पण आपल्याला सूट भेटते. एस टी कॅटेगरीमध्ये 76 आणि 5 सेंटीमीटर फुगवून दिलेली आहे. वेट लिफ्ट दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला ओके मेडल आपल्याला दिलेलं आहे, वेट दिलेलं आहे, जे की लागणार आपल्याला वया एज लिमिटनुसार वेट लिमिट असतं. मेडल दिलेलं आहे, काही स्टँडर्ड दिलेलं आहे. ओके. जे तुम्ही चेक करून घ्यायचं. टॅटू वगैरे काढलेलं असेल तर आपल्याला घेत नाही. आउट अप्लाय करण्यासाठी 27 डिसेंबर 2025 पासून तर आपल्याला 15 जानेवारी 2026 पर्यंत अप्लाय करा. त्याची लिंक तिथे दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ॲप्लिकेशन फीज आणि मोड ऑफ पेमेंट दिलेलं आहे. ॲप्लिकेशन फीजची दिलेली आहे ₹159. याच्यामध्ये असणार आहे अदर कॅटेगरीला आणि SC, ST, PWDला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. नॉन रिफंडेबल फी असणार TADA वगैरेची दिलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस देण्यात आलेले आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन कॉपी दिलेल्या सर्टिफिकेशनमध्ये आपल्याला याच्यामध्ये आपल्याला मिनिमम 12 क्वालिफाईंग मार्क्स भेटणार आहे. ऑल कॅटेगरीमध्ये SC, ST, OBCमध्ये. ओके. ॲडमिट कार्डमध्ये. ओके. कार्ड आपल्याला दिलेलं आहे. फिजिकली दिलेलं आहे. डॉक्युमेंटेशन, फिजिकल स्टँडर्ड दिलेलं आहे. रिपोर्टिंग एनर्जी दिलेलं आहे. ओके. डॉक्युमेंटेशन आपल्याला बघू शकता. डॉक्युमेंटेशन आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. बायोमेट्रिक वगैरे जे काही असेल ते व्हेरिफिकेशन्स करून घ्या. डॉक्युमेंटेशन आपल्याला लागतं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन्सला. कास्ट सर्टिफिकेशन्स वगैरे, एज्युकेशन क्वालिफिकेशन, ओरिजिनल डॉक्युमेंट्स. तुमचं जेव्हा तुम्हाला बोललं जाईल तेव्हा तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे सोबत, जेणेकरून तुम्हाला तिथून कोणत्याही परीक्षेमधून बाद नाही करता येणार अशी माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. ओके. विदिन 1 इयरपर्यंत आपल्या क्लोजिंग डेटपर्यंत त्याच्याच कॅटेगरी सर्टिफिकेशन फिजिकल तुमचं चेक केलं जाणार PST. ओके. फिजिकल स्टँडर्ड्स आपलं ते पण तुमचं चेक होणार आहे. ओके. मेरिट लिस्ट तुमची लागेल इथून वरतून. ओके. आणि डिटेल ऑफ मेडिकल एक्झामिनेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे, वाचून घ्या तुम्ही. ओके. त्यानंतर खाली गेल्यानंतर वेबसाईट लिंक्स वगैरे दिलेल्या आहे, जे की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका. ओके. अशी माहिती दिलेली आहे, छोटी मोठी डिक्लेमर दिलेली आहे. आता इम्पॉर्टंट तुमचं आता फिमेलसाठी इथं दिलेलं आहे, जे की आपल्याला वेट दिलेलं आहे किलोनुसार. ओके. तर आपली हाईट आहे, हाईटच्या बराबरीने आपल्याला एज लिमिट पण दिलेलं आहे. ओके. 18 ते 22, 23 ते 27, 28 ते 32, 33 ते 37 या हाईटनुसार आपल्याला वेट इथं लागणार आहे. ओके. आता मेलचं पण तसंच इथं फिमेलचं सांगितल्यानंतर 28 ते 22, 23, 27, 28 ते 32, 33 ते 37. ओके. हे बघून घ्यायचं आहे आपण. ओके. नॉर्मल सर्टिफिकेशन एम्प्लॉयसाठी लागत असतात त्याच्यात दिलेलं आहे. ओके. खाली फॉर्मॅट सर्टिफिकेशन. ओके. तर अशा प्रकारे मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. याचे फॉर्म चालू होणार आहे 27 डिसेंबर 2025 पासून तर 15 जानेवारी 2026 पर्यंत. याची अप्लाय करण्याची वेबसाईट लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. आणि PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर करून देईन, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.